हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर चिकन बर्गर बनवणार आहोत. झिंगर चिकन बर्गर किंवा क्रिस्पी चिकन बर्गर असंही म्हणू शकता. त्याच्यासाठी मी चिकनची ब्रेस्ट आणि थाय पीस घेऊन पातळ कापून घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, मसाला, चिली सॉस, सोया सॉस, विनेगर असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये आपण हे चिकनचे पातळ कापलेले स्लाइस घालून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आधी मी ते. मग सगळं मीठ, लाल मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, विनेगर, चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस हे सगळं घालून छानपैकी त्याला मॅरिनेट करायला ठेवून देणार आहोत. 1 तास तरी मिनिमम त्याला मॅरिनेट केलं पाहिजे, म्हणजे चिकनच्या आतपर्यंत सगळं मॅरिनेशन जातं. चिकन ज्युसीही बनतं विनेगरमुळे आणि चवीलाही छान लागतं. असं सगळं मॅरिनेट करून ठेवून देणार आहे मी चिकन. 1 तासानंतर आपण चिकनला फ्राय करायला घेणार आहोत. आता मी बर्गरसाठी दुसरं काय साहित्य घेतलेलं आहे तेही सांगते. बर्गरसाठी मी बर्गर बन घेतलेले आहेत, बटर घेतलेला आहे आणि कोबी घेतलेला आहे. तुमच्याकडे आईसबर्ग मिळत असेल तर तेही घेऊ शकता किंवा लेट्यूस मिळत असेल तेही घेऊ शकता. टोमॅटो घेतलेला आहे, चीजचे स्लाइस घेतलेले आहेत. आता आपण क्रिस्पी चिकन बनवणार आहोत तर मैदाही घेतलेला आहे. आता मैद्यामध्ये घालण्यासाठी मी जिंजर गार्लिक पावडर आणि ऑनियन पावडर, रेड चिली पावडर आणि मीठ असं सगळं घेतलेलं आहे आणि आपण हे मैद्यामध्ये घालून छानपैकी घोळून घेणार आहोत. म्हणजे जी आउटर लेअर आपली चिकनची आहे तीही क्रिस्पी तर बनेलच, त्याचबरोबर चटकदार चविष्टही बनेल. आता सगळं छान मिक्स करून झालं की आपण चिकन त्याच्या मॅरिनेशनमधून काढून छानपैकी ह्या मैद्याच्या घोळामध्ये मी दाखवते त्याप्रमाणे घोळवून चांगलं मॅरिनेशन घट्टपणे चिकनला लावून घ्यायचं आहे आणि मग डीप फ्राय करायचं आहे. बघा मी कसं करते. चिकन आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर चांगलं क्रिस्पी होईपर्यंत आणि आतमधून पूर्ण शिजेपर्यंत छानपैकी फ्राय करायचं. हाय फ्लेमवर फ्राय करायचं नाही, नाहीतर आउटर लेअरचं असं करपून जाईल आणि आतमध्ये चिकन कच्चं राहील. त्याच्यामुळे बघा, आणि ते वरतून किती क्रिस्पी दिसतंय, किती छान दिसतंय. एकदम अशा प्रकारे बनवलं तर एकदमच छान चिकन आपलं क्रिस्पी फ्राय होतं. आता आपण बर्गरचा सॉस बनवूया. त्याच्यासाठी मी अर्धी वाटी मेयोनीज आणि अर्धी वाटी चिली आणि टोमॅटो केचप असं घालून छानपैकी मिक्स करून घेणार आहे. त्याला छान बर्गर सॉसचा ऑरेंजिश कलर सुद्धा येतो आणि हा सॉस चवीला खूप छान लागतो. आता आपण बर्गर बन घेऊया, त्याला बटर लावून तेही छान क्रिस्पी फ्राय करून घेऊया.
बर्गर बन आपले छान क्रिस्पी फ्राय झाले की मग आपण त्याला बर्गर सॉस बनवला आहे तो छान लावून घ्यायचा. मग लेटस किंवा कोबीचा एक पान ठेवायचं. मग त्याच्यावर क्रिस्पी फ्राय केलेलं चिकन ठेवायचं. मग त्याच्यावर चीजची स्लाइस ठेवणार आहोत. मग थोडासा परत बर्गर सॉस घालून वरतून 2 टोमॅटोचे स्लाइस ठेवणार आहोत आणि दुसरा बर्गरची स्लाइस बनची स्लाइस ठेवून आपण बर्गर बन पूर्ण बंद करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला क्रिस्पी चिकनवाला बर्गर तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. हा महागडा क्रिस्पी चिकन बर्गर किंवा झिंगर बर्गर बाहेर खूप महाग मिळतो. एकदा तुम्ही घरात बनवून बघा. एकदा आपण चांगल्या चिकन पासून सुद्धा बनवतो, टेस्टीही बनतो आणि चांगलाच म्हणजे बाहेरच्या पेक्षा अप्रतिम बनतो. तर तुम्ही ही रेसिपी कधी कराल ती कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.